इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित याची उत्तरसूची आपण आता पाहत आहोत. प्रश्न पहिला 26वा प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 आणि 4. त्यानंतरचा जो 27वा प्रश्न आहे या 27व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा 28वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 29वा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण 30वा प्रश्न पाहतोय. 30व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 32 चौरस एकक पर्याय क्रमांक 3. जे आपण 31वा प्रश्न पाहतोय 31 आणि 31व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 आणि 32व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण 33वा प्रश्न पाहतोय ह्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण पाहतोय 34व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 35वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 36 आणि 37व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 36वाचं उत्तर येते 1 आणि 37व्याचं पर्याय क्रमांक 2. जो 38वा प्रश्न आहे त्याचं उत्तर ते 2 पर्याय निवडायचे आहेत, पर्याय 1 आणि पर्याय 2. त्यानंतर 39वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सरळ रूप द्या प्रश्न 40वा आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 41 आणि 42 हे 2 प्रश्न पाहतोय आपण. 41व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 आणि 42व्या प्रश्नाचे ते 20% नफा पर्याय क्रमांक 2. 43वा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 45वा जो प्रश्न आहे त्याचे 2 पर्याय निवडायचे आहेत, 1 आणि पर्याय 3 हे 2 पर्याय येतात. 46वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 47 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 48वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर ही आकृती दिली त्यामधला जो 49वा प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 50वा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 4. 51वा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3. 52वा प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 आणि 53व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 54व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 55वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते 2. 56वा प्रश्न आहे त्याचं उत्तर येते 85 आणि 57वा प्रश्न आहे 1. त्यानंतर 58वा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय येतो 3. 59वा प्रश्न आहे त्याचा पर्याय येतो 4. 60वा प्रश्न आहे त्याचा पर्याय येतो 2. 61वा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय येतो पाय म्हणजे 3रा आणि 62वा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय येतो 2. 63व्या प्रश्नाचे 2 पर्याय आहेत, पर्याय 1 आणि पर्याय 4. त्यानंतर जो प्रश्न येतो 64वा त्याचा येतो पर्याय 2. 65व्या प्रश्नाचा पर्याय 1. 66वा जो प्रश्न आहे एकरूप होतात बा कसोटीनुसार. 67व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 68वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 69वा प्रश्न आहे 1 आणि 70व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. 71वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 72व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 आणि 73व्या प्रश्नाचं उत्तर येतं 1 आणि 74व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 समलंब चौकोन आणि 75व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. आपण हे उत्तरसूची पाहतोय. याचं पूर्ण स्पष्टीकरणासह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार